तर मी बाजारातून वांगी आणली होती आणि वांगी पहिलं प्रथम धुवून घेतली आणि नंतर कट करायला घेतली, कारण की त्याच्यावर धूळ वगैरे बसते. आणि असं शेंगदाणे भाजलेत, कांदा भाजलाय आणि वांगी चिरून घेते. वाटून झालंय आपलं वाटणाचं. तर आता मी त्यात शेंगदाणे टाकले, कारण खूप एक जीव झाला की छान वाटणाचं आपला वाटण आणि शेंगदाण्याचा खूप एक जीव झालेला आहे. कसं दिसतंय, छान दिसतंय की नाही. तर आता ह्यात मसाला टाकायचा, मसाला, हळद आणि मीठ हे एक जीव करून घ्यायचं. तर आपले एक जीव केलेलं वाटण असं काढून असं तेल मस्त छान सुटलंय. कोणाला वांग फ्राय म्हटलं तरी होऊ शकतं, आणि पण आम्हाला कालवण करायचं, त्यामुळे आम्ही जे वाटणाचं पाणी आहे ना, वाटणाचं. तर मैत्रिणींनो, 25 वर्ष शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं, त्या राजगडची आहे मी. तर आमच्या राजगडमध्ये असं वांग्याचं भाजी करतात, तुमच्याकडे काय म्हणतात माहित नाही, पण आमच्याकडं कालवण म्हणतात. कालवण इकडं मी पाणी आहे, म्हणजे जे वाटण केलं होतं ना मग असे बघितलं ना आपण, त्याचं पाणी आहे कोमट केलेलं आहे, कारण थंड पाणी टाकायचं नाही भाजीमध्ये. तर आता हे असं वटून घेतलेलं आहे मी. आम्हाला 4 माणसांसाठी एवढं कालवण पुरेसं आहे. तुम्ही किती माणसं असतात माहित नाही, 2 माणसासाठी थोडंसं पाणी कमी करा, 4 माणसासाठी परफेक्ट आहे. आम्ही 4 जण राहतो, त्यामुळे 4 माणसांसाठी आहे. मी, माझे मिस्टर, माझी 2 मुलं, तेवढ्यासाठी एवढं कालवण भरपूर आहे, पुरेसं होतं. झाकण. तर आता थोड्याच वेळात उकळी येणार आहे आपल्या वांग्याच्या कालवणाला, स्पेशल राजगडचं वांग्याचं कालवण. तर आता 5-10 मिनिटं झालेली आहेत उकळीला. बघू आपण कसं झालंय वांग्याचं कालवण. वास तर खूप छान येतोय, कारण यामध्ये राजगड मसाला हे असं झालेलं आहे आपलं वांग्याचं कालवण. मस्त वास येतोय. आणि मी कामावरून यायच्या आधीच आमच्या दिदूनी भाकरी केल्या, तर आपलं असं वांग्याचं कालवण झाले मस्त झणझणीत. भात केलाय मसाले भात आमच्या दिदूनी, कांदा, भाकरी आणि राजगड स्पेशल वांग्याचं कालवण.